नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजपासून एक नवीन कथा सुरू करत आहे जान्हवी. लेखिका आहेत सरोज गावंडे. चला तर मग कथेला सुरुवात करूया. जान्हवी भाग 1. काय ग, लक्ष कुठे आहे तुझं? कधीपासून आवाज देते? खांद्यावर हात ठेवून माधुरी विचारायला लागली तेव्हा जान्हवीचं लक्ष तिच्याकडे गेलं. अशी का बसलीस एकटीच? परत काकू बोलली का तुला? माधुरी म्हणाली. तसं काही नाही, नेहमीचंच, जान्हवी उदासपणे म्हणाली. मग आम्ही सर्व मित्रमैत्रिणी गप्पा करतोय आणि तू एकटीच इथे बसून काय करतेस, तेही झाडाखाली कट्ट्यावर? चल आता, क्लास सुरू होईल. माधुरी, कंटाळा आला मला आता या सगळ्याचा. केव्हापर्यंत सुरू राहणार हे? जान्हवी उदास चेहऱ्याने म्हणाली. काय झाले, सांगणार नाहीस तर कळणार कसे? माधुरी तिचा हात धरत म्हणाली. जान्हवी काही बोलत नव्हती, फक्त डोळ्यात पाणी. म्हणजे तुझ्या काकूने मारले असेल, हो ना? जान्हवीने नकारार्थी मान हलवली. तुम्हाला क्लासमध्ये यायचे नाही का? चला लवकर, स्वातीने दुरून हाक मारली. दोघी उठून वर्गात गेल्या, पण जान्हवीचं आज सरांच्या शिकवणीकडे लक्षच नव्हतं. डोळे सतत पाहत होते. मोठ्या शितापीने तिने आपले अश्रू आवरले होते. 12 वाजता कॉलेज सुटलं आणि दोघी घरी जायला निघाल्या. जान्हवी आणि माधुरी दोघी लहानपणीपासूनच्या मैत्रिणी. शंकरपूरला राहायच्या. BSc सेकंड इयरला होत्या दोघीही. जान्हवी गव्हाळ रंगाची, दिसायला अतिशय देखणी, तर माधुरी जरा सावळी पण आकर्षक बांधा व बोलके डोळे. उठून दिसायची चारचौघीत. दोघी 6 किलोमीटर अंतर सायकलने ये जा करायच्या. कारण शंकरपूर 300 लोकवस्तीचं छोटंसं गाव. तिथे जिल्हा परिषदेची फक्त 7वीपर्यंत शाळा होती. पुढल्या शिक्षणासाठी तालुक्याला यावे लागत असे. दोघीही 5व्या वर्गापासून एकत्र होत्या. त्यामुळे त्या फार घट्ट मैत्री होती दोघींची. जान्हवी तिच्या काका काकूंकडे राहायची. तिची आई सुनीता व वडील शरद दोघेही तिला सोडून देवाघरी गेलेले. शरद व सुनीता दोघेही बँकेत नोकरी करायचे. शहरात स्वतःचं घर होतं. छान संसार चालला होता, पण संसार वेलीवर फूल उमलत नव्हते. दवाखाने, देवधर्म, उपास-तुपास हे सर्व करून झाले. शेवटी 11 वर्षानंतर जान्हवीच्या रूपाने शरद आणि सुनीताच्या आयुष्यात सुख आले. लाडाकोडात तिला वाढवायचे हा चंग बांधला होता दोघांनी. तिच्यासाठी काय करू आणि काय नको असे झाले होते दोघांनाही. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. एक दिवस सुनीताच्या स्कूटीला अपघात झाला आणि ती जान्हवी आणि शरदला कायमचं सोडून गेली. तेव्हा जान्हवी फक्त 9 महिन्यांची होती. शरद पार कोलमडून गेला, पण जान्हवीकडे बघून हळूहळू सावरला. नातेवाईक दुसरं लग्न कर म्हणून सल्ला द्यायचे, पण तो स्वतः सावत्र आईच्या हाताखाली वाढला असल्यामुळे सावत्र आईचा त्रास काय असतो त्याला चांगलेच ठाऊक होते. जान्हवीसाठी त्याला सावत्र आई आणायचीच नव्हती. त्यामुळे शरदने दुसरं लग्न न करण्याचा निर्णय घेतला. फार जपायचा तो जान्हवीला, अगदी तळहाताच्या फोडासारखा. जान्हवी हळूहळू मोठी होत होती. 3 वर्षाची झाल्यावर तिला नर्सरीमध्ये घातलं. सकाळी उठून तिचा टिफिन बनवणे, तिला शाळेत सोडणे, संध्याकाळी तिचा अभ्यास घेणे, ही सर्व कामे शरद नोकरी सांभाळून करायचा. तो घरी नसताना तिला बघण्यासाठी एक आया ठेवलेली होती. शरदला खूप जवळचे असे कुणी नातेवाईक नसल्यासारखेच होते. सावत्र भाऊ होता एक गावाकडे, त्याला पण दारूचे व्यसन, त्यामुळे त्याने भावाशी जास्त संबंध ठेवले नव्हते. आणि सुनीताच्या माहेरच्यांनी तिच्या मृत्यूनंतर जान्हवी व शरदकडे पाठच फिरवली. म्हणून काय तर शरद आणि जान्हवी दोघं यांचं एक वेगळंच विश्वास होतं. दिवसामागून दिवस जात होते. जान्हवी आता 4था वर्ग पास झाली होती. शरदला सतत तिचीच काळजी राहायची. अशातच एक दिवस शरदला हृदयविकाराचा झटका आला आणि तो सुद्धा निरागस जान्हवीला एकटं सोडून निघून गेला. काळाने फार मोठा घात केला जान्हवीचा. काय चूक होती त्या निष्पाप जीवाची? आणखी किती दुःख येणार होते तिच्या वाट्याला? त्या विधात्याला तरी कुठे ठाऊक असतील. जान्हवी मात्र फार बावरून गेली होती. इकडे तिचे नातेवाईक, जे आजपर्यंत तिला फार कमी वेळा भेटलेले होते, ते तिला स्वतःजवळ ठेवण्यासाठी एकमेकांशी वाद घालत होते. कारणही होतं ना तसंच. जान्हवीचे आईवडील दोघेही सरकारी बँकेत नोकरीला. त्यामुळे जान्हवीला 18 वर्षाची होईपर्यंत दोघांची पेन्शन मिळणार होती. शिवाय शहरात 7 खोल्यांचं दुमजली घर भाड्याने जरी दिलं तरी हजारो रुपयांचं भाडं येणार होतं. बरीच वादावादी झाल्यानंतर तिच्या काका काकूंनी बाजी मारली. तिला शंकरपूरला घेऊन जायला निघाले. त्या दोघांच्या चेहऱ्यावर मोठं युद्ध जिंकल्याचा आनंद होता. तिने आधी फक्त 1-2दा पाहिलेल्या काका काकूसोबत ती निघाली.
पण खूप गोंधळ होता चेहऱ्यावर. आपले वडील आपल्याला सोडून देवाघरी गेले एवढंच कळत होतं तिला, पण तिला एकटीला सोडून का गेले हे काही कळत नव्हतं. रागही येत होता आणि दुःखही होते. गळलेल्या पानासारखी अवस्था झाली होती तिची. वारा येईल तिकडे उडत जायचं. काकूची भीती वाटत होती. ती जान्हवीसोबत प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न करायची, पण लहान मुलांना बरोबर कळतं त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आहे की नाही ते. तर कशी असणार आहे ही जान्हवीची कथा बघूया येणाऱ्या भागात. आजचा भाग इथपर्यंतच. आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.